त्याबद्दल संतोष भाऊ त्यांच्या पक्षाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचं देशाचं नुकसान झालं मला वावं ठरणार नाही. गरीब असो, शेतकरी असो, व्यापारी असो किंवा कार्यकर्ते असो, स्पष्ट व्यक्ता जे होतंय ते होतंय आणि होत नाही ते होत नाही म्हणणारा नेता आपल्यातून निघून गेला नाही. सकाळी 9 वाजता आम्ही पार्क चौकात अभिनयजी सुरेश परमारी अमोल गप्पा एकाच फोन आला. विमान दुर्घटनामध्ये दादा आणि 6 लोक गेले असे फोन आला. आम्हाला कुणालाच खरं वाटेल नाही. बारामतीमध्ये नाना देवकरनं फोन लावला. नाना अशी बातमी करते खरं आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की सर्व गेलं म्हणून सांगितलं. नंतर ताई शिंदे साहेबाबरोबर मी असेल, संतोष भाऊ असेल आम्हाला जायला मिळालं. आयुष्यात माणसाने काय कमवलं त्याची बारामतीमध्ये दिसून येत होतं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक दादा परत या, दादा परत या. ते ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या अश्रू येत. त्या माणसाने काय कमवलं आयुष्यात. कमी वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं. 2-3 प्रसंग त्यांच्यावर मीटिंगला जायला मिळालं. काय बारामतीतले लोक आले होते. बारामतीतले लोकांनी शेतकरी एवढं लांब येता कशाला. मी जर सोमवारी बारामतीमध्ये असतो, अख्खे मंत्रिमंडळ ज्या ठिकाणी असतात, एवढा खर्च करून येता कशाला. तुम्हाला बारामतीमध्ये सोमवार वेळ दिला, तुम्ही सोमवारी बारामतीमध्ये थांबायचं. जेवढा विचार करणारा नेता महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नाही. प्रत्येक टीव्हीवर, मीडियावर, प्रत्येक स्टेटसवर, महिलाच्या टीव्ही स्टेटस दादाशिवाय कोणच नव्हतं. असं कुणालाही वाटत नाही की दादा गेले. त्यांचे चेहऱ्याकडे बघितलं आज देखील वाटत नाही की ते आपल्याला असं वाटतंय. संतोष भाऊ तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्याशी बोलत होते. आम्ही पोरकं झालो. पण हिंमत हारून चालत नाही. तुम्हाला याच्या पुढे दादाचा विचार या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये चालवायचा आहे. जे जे खरे राष्ट्रवादीचे आहेत तुम्ही कोणी हिंमत हारू नका. दादाचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळं सुहास असेल, अनेक कार्यकर्ते, असंख्य असे कार्यकर्ते दादाचे, तुम्ही कुणी हिंमत धरू नका. दादाचा विचार पुढे न्यावा या ठिकाणी विनंती करतो. काँग्रेस शहर अध्यक्ष नात्यानं व खासदार प्रणिती शिंदे च्या सगळ्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.